तर मंडळी आता आपण पोचला असाव राजहंस या रिसॉर्टवर आणि हे पाठी हत्ती आहेत त्यांच्यावरनं पाणी बिणी सगळा कसा येता आता ते खाली सगळे आता अंघोळ करत मस्त की पोहता असत बघा. आदल्या दिवशी आम्ही विरारच्या दादाकडे राहावाक गेलो तेव्हा भूषण आणि योगेश पण होते. तर आता मी रिसॉर्टकडे जाऊन निघाला. ज्ञानबाग सगळी गल्ली माहिती असल्यामुळे ज्ञानबा आता वाट आमका दाखवता आणि तशी आम्ही त्या विरारच्या राजहंस रिसॉर्टका जाताव. तर हे सगळे आम्ही आता जाणार असाव. अशी कटर असा पाठीमागे पुढे दादा असा ज्ञानबा तशी वाट दाखवणार. विरार वेस्ट का आता रिसॉर्ट हा राजहंस आणि आता अशी आम्ही एका प्लॅटफॉर्मवरनं उतारणार आणि आता गल्ली ज्ञानबा आता दाखवता हक्कडनं जाऊचा म्हणून. तर असे आता आम्ही जाताव. ज्ञानबा तशी आमका वाट दाखवता आणि हे सगळे बघता असा किती जण सगळे हत की नाही आणि यू पिकअप अँड ड्रॉप वालो राजहंस या रिसॉर्टचो. आणि तसे आम्ही तर सगळे असे दमला असाव शेगलो बघता सगळे हत की नाही ते छत्री बित्रीवरती घेऊन. जग्गू पण असा, मयूर लाड आणि गणेश लाड त्याच्या बाजूक असा. हो बघा असे आम्ही सगळे जमलं लाव आणि आता गाडीत चढलाव रिसॉर्ट का जावसाठी. शैल्याच्या बाजूक मी बसलोय आणि बाकीचे पण येऊचे होते म्हणजेच बाकीच्यांसाठी पण हीच गाडी होती रिसॉर्ट का जावसाठी. तसे आम्ही सगळे हे असे जमलं लाव आणि आता आम्ही निघणार असाव. चला तर मग चालला असाव 10-15-20 मिनटं आता पोचू. मयूर हलतं असं ते बघा आणि सगळे पुढे आणखी इला आता राजहंस कुठे आलेले आहेत. हे आमच्या वाडीतले खजिनदार सिद्धेश लाड ते पण इलेले असत. आणि आता आम्ही हे सगळे असे चालला असा मजा घेता. आता आम्ही आता चालला असा. हा विरारचा राजहंस रिसॉर्ट. अकडे इलास ना की तुमका घसरगुंडी पाण्यात ना जाऊन अगदी मजा पण मारू शकतास. मस्त नक्की याचा आनंद घ्यावा आणि मस्त लुटा. हे बघा अशी समोर घसरगुंडे आणि अकडे बाजूक स्विमिंग पूल पण असा. तर आता आपण थंय पण जाणार असाव सगळे. या बघा स्विमिंग पूल आणि हय वेव पूल पण करतात. या रिसॉर्टवर तुमका येऊ पिकअप अँड ड्रॉपची पण व्यवस्था केलेली आहे जातली आणि ती सुद्धा विरार स्टेशनपासून. आणखी राहण्याची पण सोय असा. आणि हे असत हत्ती 2 साईड का आणि मध्ये राजा आणि त्यांच्या तोंडातनं आणि हत्तीच्या सोंडेतनं पाणी बघा कसा येतात मस्तपैकी. असा या राजहंस रिसॉर्ट असा जो आम्ही आता आनंद लुटतो. पोचला असा राजहंस या रिसॉर्ट जवळ आणि या आजूबाजूचं तुमचं मी आता वातावरण दाखवणार असं आहे. चला तर या असं सगळं आजूबाजूचं मस्तपैकी निसर्गरम्य वातावरण आणि हे 3 आकडे हत्ती पण असत. हे बघा असे अगदी पाण्याचे पायातून सोडतात वरती नारळ असा. हे काय करताय? चिकनचं शीर आपण बघू शकतो. चिकनचं शीर पण इकडे बनवलं आहे. आता बंटी सिद्धो आणि बंटीचं मित्र खाली येणार असतात स्विमिंगसाठी. तर बघा ते कशी येतच ते. आता बंटीने सुरुवात केल्यानं त्याच्यापासून सिद्धो असा. बंटी इलो पुढे, सिद्धो इलो आणि बंटीचा मित्र इलो तो.
बंटी आता जाता, तो आता कशी करामत करता ती बघा तुम्ही. नाही चला चला, आम्ही जावा एकदा व्हिडिओ करतो. तिकडून या, तिकडून एक व्हिडिओ करतो, तिकडून वरून या. हो बघा कसो घसरगुंडीवर नाही लो. तर आता मजा केल्यान त्यांनी. आता दुसरं येता, तो बघा तो भाव, तो पण मजा करता. अगदी असं वाटतं की त्यांना आम्ही एका ह्याच्यातच इल्ला मजा करतात मस्तपैकी. आणि आता उडकी पण मारणार असं. आता बघा उडकी कशी घालीत तो बघा बघा. मजा केल्याने चांगली मस्तपैकी. लॉट बनवणार मिक्स. आता हे आम्ही वाडीतले मस्त की पोर नाचत होता. गणा धावरे मना पावरे त्याच्यासारखेच. या असा वेव पूल राजहंस रिसॉर्टचा. तर माणसा बघा वरती कशी तरंगतात. म्हणजे असं वाटतं की जणू आपण वरच्या वर तरंगता. तर थंय तसं नसतं. तर पाण्यानं इकडे पाणी इकडे तिकडे येतात म्हणून अशा वरती इल्यासारख्या वाटता. बघा कसं अगदी मस्तपैकी जेवक चालला असाव. ही कुपना असत रिसॉर्ट काही इलेल्याचे तिघांची असत. आता तिघां पुढे रांग लावल्याने असा. सर तारसांना होय अर्धा तासाने गेलो अर्धा तासाने कुपन घेऊन गेलो देवगडात कुपन आणूसाठी. देवगडात नाही थैसून मग आम्ही आता निघालाव. हे जेवणाच्या रांगेत सगळे एकमेकाला रांग लागून होते. यो पुढे बंटीचा मित्र. आणि आता थंय राजहंस रिसॉर्टच्या तिकडे हे जेवण बिवण वाढतात अगदी मस्तपैकी. व्हेज त्यांनी व्हेज खायचं, नॉनव्हेज त्यांचं नॉनव्हेज पण खाऊ शकतात. असे 2 प्रकारचे त्यांच्याकडे खाऊचे प्लेटी असत. तर आता ते आम्ही जेवकात आम्ही बसणार आणि नंतर परत एकदा रिसॉर्ट का मजा करणार. तर ही व्हेजची अशी थाळी असा ती बघून ठेवा. डाळ सूप परत भाजी वांग्याची असा यांचा जेवण होता व्हेज. आम्ही घेतलेलं आहे आणि आता आम्ही हे बसणार. आणि मग एक या पण घेतलं आहे नळी आहे जे मराठी शाळेत खाताना आठवण यायची ते वाढल्याने त्यांनी होय. तर आता आम्ही बसलाव. जेवण झाल्यानंतर आम्ही मग आंघोळीत गेलो इकडे स्विमिंग का. तर असे सगळे आम्ही मस्तपैकी आंघोळ करीत होता स्विमिंगमध्येच. इतक्या भारी आणि मस्त वाटत होतं ना काय तुमका सांगा. काढून कधी आडवं काढलं या. जसं यायचं तसं ये. अरे पाठी पोरगा आहे पाणी घालायला.
ही विरारच्या रिसॉर्टची पिकअप अँड ड्रॉपची बस इलेली असा. आता आम्ही घरात जाऊन निघाला असाव सगळेजण. यो इनोनी ते सगळे आम्ही 15 जण होतो. असे आता सगळे त्या बसमध्ये बसणार आणि निघणार. आणि यो मयूर लाड असत बघा, अगदी मजा विजा करून अगदी खिदे असतं. असे सगळे आम्ही लाईनीत उभे होता सगळे, म्हणजेच प्रवासी सगळे असे लाईनीत. ज्ञानबा पण असा. चला तर मग भेटाय आता पुढच्या ब्लॉग का.